ठीक आहे, करायची सुरुवात. सायन्स पार्ट फर्स्ट पासून आपण आपली सायन्सची क्लास 10 ची जर्नी सुरू करतो आहोत. ठीक आहे. सो तुम्हाला सायन्स सोपं जावं, व्यवस्थित समजावं, उगाच काहीतरी ड्रामॅटिक वाकडं तिकडं नाचून बिचून दाखवून समजून सांगण्याचा माझा काही प्रयत्न नसेल. वाकडे तिकडे कसले तरी आवाज काढून. अलीकडे मुलांना काय होतं, मोबाईलवर व्हिडिओ बघून बघून सवय झालेली आहे. काहीतरी विचित्र गाणं म्हणत शिकवायचं, काहीतरी फालतू टॉन्ट करायचे आणि असं वाटतं की चला तसं शिकवलं म्हणजे चांगलं शिकवलं, आणि मूळ फोकस हा कंटेंट पासून बाजूलाच राहतो. सो आपण तसं काही करणार नाहीये. आपण जे शिकवतोय ते तुम्हाला समजावं, कॉन्सेप्च्युअली व्यवस्थित असावं, करेक्ट असावं, आणि काही वेळेस आपण थोडीशी लिबर्टी घेऊ. समजून सांगताना काही उदाहरणं द्यायची असतील, ती थोडीशी कॉन्सेप्टची जोडता येतील अशा पद्धतीने मी देखील समजून सांगायचा प्रयत्न करेल. सो हा जो प्रवास आहे सायन्स पार्ट फर्स्ट, ऍक्च्युली क्लास 10चं सायन्स हे दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. सायन्स पार्ट फर्स्ट आणि सायन्स पार्ट सेकंड. पार्ट फर्स्ट मध्ये काही चॅप्टर फिजिक्सशी रिलेटेड आहेत, काही चॅप्टर केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत, आणि पार्ट सेकंड हा पूर्णपणे तुमचा बायोलॉजीचा आहे. त्याच्यात बॉटनी पण येतं, त्याच्यात तुमचं झुलॉजी पण येतं, तुम्हाला काही चॅप्टर हेल्थचे वगैरे दिसतील, काही चॅप्टर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड दिसतील त्याच्यामध्ये. सो पार्ट सेकंड थोडासा सोपा जातो. वाचताना जरी किचकट वाटत असला तर परीक्षार्थी पद्धतीने विचार करताल तर बऱ्याच गोष्टी पाठांतर करून तुम्हाला सहजासहजी त्याची उत्तरं लिहिता येतात. सायन्स पार्ट फर्स्ट मध्ये मात्र फक्त पाठांतर कामाला येणार नाही. सायन्स पार्ट फर्स्ट मध्ये तुम्हाला तो टॉपिक व्यवस्थित कळला तर अभ्यास करायला सोपं जाणार आहे आणि उत्तरं लिहायला देखील सोपं जाणार आहे. सो आपल्या प्रवासाची सुरुवात आपण छानशा चॅप्टर पासून करतो आहोत, ज्या चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. पेन कुठे ठेवला? सापडलं. सो आपण छानशा चॅप्टर पासून सुरुवात करतो आहोत. चॅप्टरचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? चला एंट्री केल्यावर सांगू. टोटल पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला किती धडे आहेत, किती चॅप्टर्स आहेत? सो टोटल 10 चॅप्टर्स आहेत. किती? 10 चॅप्टर आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्यातील हा पहिला चॅप्टर आपण चालू करतो आहोत. मग परीक्षेच्या दृष्टीने त्याचं महत्व काय? तर परीक्षेच्या दृष्टीने त्याचं महत्व आहे 5 मार्कासाठी. किती? 5 मार्कासाठी. आलं लक्षात? आपल्याला याच्यावर एखादा न्यूमेरिकल, म्हणजे ज्याला तुम्ही गणित म्हणता, प्रॉब्लेम म्हणता, पण मी त्याला प्रॉब्लेम म्हणत नाही, नावातच प्रॉब्लेम आहे, अडचण. मग अडचणी सोडवायच्या पेक्षा आपण न्यूमेरिकल सोडूया, अंकगणित सोडवायची आहेत आपल्याला याच्यामध्ये. सो 5 मार्कासाठी हा चॅप्टर आहे. महत्वाचा तर नक्कीच आहे, आणि आपल्या आसपास घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भात दिसतात. म्हणजे आपण असं म्हणतो, मी रस्त्यावरून पळत चाललो होतो, खूप जोराचं वारं आलं आणि मी हवेत उडालो, माझा पाय घसरला आणि मी हवेत उडालो, असं म्हणतो का आपण? पाय घसरला, काही झालं की आपण पडतोच. झाडावरून आंबा वाऱ्याने उडून जातो, पडतोच. सर आमच्याकडे आंब्याचं झाड नाही, पेरूचं झाड आहे. बर, वारं आलं, पेरू पडतोच. बरोबर आहे, तुम्ही घसरून पडताच. समजा हा पेन माझ्या हातातून सुटला, पडतोच. का पडतो? तर पृथ्वी त्याला स्वतःकडे खेचत नसते. मग पृथ्वी आपल्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये असणाऱ्या एखाद्या पदार्थाला स्वतःकडे खेचते, म्हणजे त्याच्यावर अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करते. आणि या फोर्सच्या संदर्भात जे काही आहे, जे तुम्हाला या वयाला धरून आवश्यक आहे, ते सब टॉपिक्स, वेगवेगळ्या सब टॉपिक्स मध्ये आपण समजून घेणार आहोत. आणि परीक्षेच्या अँगलने विचार करताल तर 5 मार्काला याच्यावर प्रश्न पडणार आहे. धड्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, या चॅप्टरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. नंतर सर्क्युलर मोशन समजून घेणं आवश्यक आहे, कारण पुढे चालून आपल्याला केपलर्स लॉ समजून घेणार आहोत. त्यावेळेस आपल्याला सर्क्युलर मोशनचा थोडासा रेफरन्स लागणार आहे, त्यामुळे माहिती असलं पाहिजे. कुठलीही बॉडी ज्यावेळेस सर्क्युलर मोशन मध्ये असते, मोशन मध्ये आहे, म्हणजे तिला फोर्सची गरज आहे. आणि सर्क्युलर मोशन मध्ये एका विशिष्ट वेगाने जर ती सर्क्युलर मोशन पूर्ण करायची असेल, एका फोर्सची गरज पडते, त्याला म्हटलं तर सेंट्रीपेटल फोर्स. मग सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय हे देखील आपण समजून घेणार आहोत. एकदा सर्क्युलर मोशन कळली, केपलर्स लॉज आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं, न्यूटन झाडाखाली बसलेले होते. आपण जरा अरे तुरे सारखं बोलूया, म्हणजे जरा जवळचं वाटेल. न्यूटन झाडाखाली बसलेला होता आणि काय झालं, ऍपल पडला आणि न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. थातूर माथूर काल्पनिक कथा येते. असा ऍपलच्या झाडाखाली बसून जर शोध लागले असते तर आपल्याकडे दररोज दुपारी उन्हाचं लोक आंबा खाली जपतात,
आंब्याखाली बसतात, आंब्याखालीच भाकर चपाती खातात, किती शोध लागले असते, बसल्या बसल्या शोध लागले असते. ते लावतात शोध, गावात कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय चाललंय, असले शोध तिथं लागतात. बऱ्याच जणांना पहिल्यांदाच कळतं, अरे हो असं पण चाललंय का, आलं लक्षात. हा चिपळकर सर का, अरे ते ग्रामपंचायत सदस्य पण आहे का, अरे बापरे, शिकवायचं सोडून त्यांनी पण उद्योग चालू केला का. सो हे चर्चा झाडाखाली बसून होते, आलं लक्षात. तिथं शोध लागत नाहीत ज्याला नोबेल पारितोषिक मिळावं वगैरे वगैरे. सो केपलर्स लॉज त्याच्यासाठी आपल्याला समजून घ्यायचे की या लॉजला हिस्ट्री आहे, हे एका दिवसात लावलेले शोध नाहीत. त्याच्या आधी केपलरने सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं होतं आणि ते कॉन्ट्रीब्युशन आपल्याला लक्षात यावं म्हणून आपण केपलर्स लॉ समजून घेतोय. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण त्याच्यानंतर समजून घेणार आहोत. एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द युनिव्हर्स और एव्हरी पार्टिकल ऑफ द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अनदर पार्टिकल और ऑब्जेक्ट with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. हे काय असतं नक्की, हा नियम काय आहे, काय त्याच्यातून आपल्याला बाहेर घ्यायचंय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे काय हे देखील आपल्याला समजून घ्यायचंय, त्याची व्हॅल्यू किती येते, त्याचं युनिट कसं तयार करायचं, हे मुद्दे आपण समजून घेणार आहे. फोर्स आहे, मग त्याच्यामुळं असलरेशन देखील असते. F इज इक्वल टू मास, न्यूटनचा दुसरा नियम आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू असलरेशन. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे असणारी जी असलरेशन आहे, मग ही असलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तिच्यावर कोणकोणत्या फॅक्टरचा इम्पॅक्ट होतो. पृथ्वीच्या सरफेस पासून तुम्ही वर जाताल, पृथ्वीच्या सरफेस पासून तुम्ही जमिनीत जाताल, खाली जाताल, मग असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढत जाते की कमी होत जाते, या मुद्द्यांचा परामर्श देखील आपण घेणार आहोत. मी मगाशी सांगितलं, इथून जर मी हा पेन सोडून दिला, वारा आलं, झाडावरची कैरी खाली पडली, फ्री फॉल म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो, फ्री फॉल. ओनली फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अशी जर परिस्थिती असेल तर ती जी मोशन असते त्याला फ्री फॉल असं म्हटलं जातं. त्याच्याबद्दल देखील आपण समजून घेणार आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला हा मुद्दा समजून घ्यायचा आहे की पृथ्वी स्वतःभोवती कसं क्षेत्र तयार करते की तेवढ्या भागामध्ये कुठलाही ऑब्जेक्ट आला तर ती त्याला अट्रॅक्ट करू शकते. ते जे रिजन आहे अराउंड अर्थ त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग एखादा ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आपल्याला बाहेर टाकायचं असेल, बाहेर पाठवायचं असेल, काही कारणासाठी आपण मंगळयान मोहीम करतोय, मग पृथ्वीच्या भोवती असणारा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर टाकावा लागतो. मग तो किती वेगाने फेकावा लागेल जेणेकरून तो पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून बाहेर पडेल, मग तो वेग म्हणजे कोण, इस्केप व्हेलॉसिटी. मग इस्केप व्हेलॉसिटी बद्दल आणि त्याचं एक्सप्रेशन काय, त्याचा फॉर्म्युला आहे, हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. वाटेमध्ये ह्या सगळ्या कॉन्सेप्ट समजून घेत असताना काही कॉन्सेप्टशी रिलेटेड न्यूमेरिकल्स तुम्हाला येणार आहेत, गणित तुम्हाला येणार आहेत, ती देखील आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सो पहिला मुद्दा जो आपल्यासाठी महत्वाचा आहे तो आहे व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन हा शब्द फोडायचा आणि त्याला दोन भागामध्ये आपण फोडूया. ग्रॅव्हिटी प्लस अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटी प्लस अट्रॅक्शन म्हणजे काय सर, ग्रॅव्हिटी प्लस अट्रॅक्शन असं का म्हणताय तुम्ही. एक लक्षात घ्या की आपली पृथ्वी आहे. सर कुठे आहे आपली पृथ्वी, दाखवतो तुम्हाला मी, आपली पृथ्वी दाखवतो. याच्यामध्ये नाही वाटतं, ह्या आपल्या याच्यामध्ये, बरं चला, ही आपली पृथ्वी, ठीक आहे. पृथ्वी काय करते, स्वतःवर असणाऱ्या कुठल्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते. फक्त स्वतःवर असणाऱ्या का, स्वतःच्या सरफेसवर असणाऱ्या नाही, एक विशिष्ट रिजन आहे, एक फील्ड आहे ज्याच्यामध्ये ती काय करते, दुसरा कुठलाही ऑब्जेक्ट आला तर ती स्वतःकडे त्याला खिचून घेते. मग ग्रॅव्हिटी, मी तुम्हाला काय सांगितलं, हा शब्द कसा पडायचा, ग्रॅव्हिटी अधिक अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटी अधिक अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वी या अर्थाने घ्यायचं. मग पृथ्वी स्वतःच्या सरफेसवर असणाऱ्या किंवा स्वतःच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचून घेते. आणि तिचं जे अट्रॅक्शन आहे, अट्रॅक्शन एक्झर्टेड बाय द अर्थ, अट्रॅक्शन एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन एनी बॉडी इन इट्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशन. काय म्हणतात त्याला, ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जातं. सर परीक्षेला येणार का, अजिबात नाही. हे फक्त मी तुम्हाला एक ऍडिशनल नॉलेज म्हणून सांगितलं. जो धडा तुम्ही अभ्यासताय अजिबात असं नाही. ग्रामीण भागामध्ये सेमी इंग्लिश म्हणजे त्याची अक्षर चेष्टा केली जाते. शिकवणारे लोक सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला असं दिसेल, एका हातात मराठीचं पुस्तक आणि एका हातात इंग्रजीचं पुस्तक, लिटरली ट्रान्सलेशन करून सांगतात.
मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण. बरं, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन. हे काय, ह्याला काय अर्थ आहे? बरं, ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. बरं, मग गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते तरी सांगा ना. सो ग्रॅव्हिटेशन ही कॉन्सेप्ट पाहिजे मला त्याचं मराठी ट्रान्सलेशन नकोय. लक्षात येते? सो ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? मी सांगितलं तुम्हाला आता. पृथ्वी काय करते? स्वतःभोवती तिचं असं एक क्षेत्र असतं की तेवढ्या क्षेत्रामध्ये कुठली जरी ऑब्जेक्ट आला, कुठला जरी असा एखादा मटेरियल मास असणार, स्वतःचा मास असणारा कुठलाही ऑब्जेक्ट आला, त्याच्यावरती काय करते? फोर्स एक्झर्ट करते. मग अट्रॅक्शन एक्झर्टेड बाय दी अर्थ ऑन एनी ऑब्जेक्ट इन इट्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशन. ही कॉन्सेप्ट जगाला पहिल्यांदा कुणी दिली? द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन जगाच्या समोर मांडली कुणी? आयझॅक न्यूटन. कुणी मांडली? आयझॅक न्यूटन. सर याच्यावर प्रश्न येईल का? येऊ नये. आणि आला तर आपल्याला याचं उत्तर आलंच पाहिजे, कारण आपण एवढं तरी खात्रीपूर्वक सांगू शकतो की ग्रॅव्हिटेशन ही कॉन्सेप्ट जगाच्या समोर पहिल्यांदा मांडली कुणी? तर न्यूटन यांनी मांडलेली आहे. आपल्या आसपास दिसणारे छोट्यात छोटे पार्टिकल आणि मोठ्यात मोठ्या बॉडीज, जायंट बॉडीज, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने पृथ्वीची जी आकाशगंगा आहे, गॅलेक्सी आहे पृथ्वीची, अर्थ गॅलेक्सी, त्याच्यामध्ये सर्वात मोठा ऑब्जेक्ट, सर्वात मोठा स्टार म्हणजे आपण कोण म्हणतो? सन. मग सगळ्यात मोठा जो ऑब्जेक्ट आपण गृहीत धरतोय आणि लहानात लहान कण ज्याला स्वतःचा मास आहे, असं कुणी पण घ्या तुम्ही, त्यांच्यामध्ये काय असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते म्हणजेच कोण? ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच कोण? ग्रॅव्हिटेशन. याच्या संदर्भात बरेच नियम. आता सर तुम्ही तर म्हणताय पृथ्वीनं एक्झर्ट केलेलं फोर्स, मग तुम्ही त्याला ग्रॅव्हिटेशन असं म्हणताय. मग बाकीचे कुठलेही दोन ऑब्जेक्ट त्यांच्यामध्ये ते सुद्धा ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकतं का? तर हो, असू शकतं. याच्या संदर्भात नियम पण न्यूटनने सांगितला, जो आपण नंतरच्या टप्प्यामध्ये समजून घेणार आहोत. तो नियम काय आहे? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याच्याकडे जाण्यापूर्वी काही गोष्टींची आपल्याला गरज पडणार आहे. एक महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतो आहोत, फोर्स अँड मोशन. ठीक आहे. आता तुम्ही माझ्याबद्दल बोलत असताल, मी तुम्हाला विचारलं, सांगा मी कुठे उभा आहे, माझी पोझिशन एक्सप्लेन करा. काय सांगताल तुम्ही? सर तुम्ही स्क्रीनच्या समोर उभा आहात. सर तुम्ही जमिनीवर आहात. एखादा म्हणेन सर तुम्ही फरशीवर आहात. सर तुम्ही तुमच्या रेकॉर्डिंग कॅमेराच्या समोर आहात. सर तुम्ही छताच्या खाली आहात. आता मी तुम्हाला एक चॅलेंज देतो, विदाउट रेफरन्स माझी पोझिशन सांगा. म्हणजे स्क्रीनचा रेफरन्स घ्यायचा नाही, जमिनीचा रेफरन्स घ्यायचा नाही, वर जे काय आहे त्याचा रेफरन्स घ्यायचा नाही, समोरच्या रेकॉर्डिंग स्क्रीनचा असं नाही सांगायचं ह्याच्याजवळ त्याच्याजवळ. सांगा बरं पोझिशन माझी. सांगा ट्राय करून सांगा. विदाउट टेकिंग रेफरन्स तुम्ही पोझिशन सांगू शकत नाही. आणि एखादा ऑब्जेक्ट जर स्वतःची पोझिशन बदलत असेल, मी आता स्वतःची पोझिशन बदलतोय, मी माझी पोझिशन बदलतोय, हा फॅन, त्या फॅनचं पातं ब्लेड त्याची पोझिशन चेंज करतोय, तो फॅन त्याचे ब्लेड्स पोझिशन चेंज करतायत. एखादी माशी वगैरे असेल तर ती स्वतःची पोझिशन चेंज करते. जर एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली त्याची पोझिशन चेंज करत असेल तर आपण असं म्हणू शकतो तो जो ऑब्जेक्ट आहे, तो जो पदार्थ आहे, इट इज इन द मोशन, त्याला गती प्राप्त झालेली आहे. इफ अ बॉडी ऑर ऑब्जेक्ट कंटिन्युअसली चेंजेस इट्स पोझिशन देन इट इज सेड टू बी इट इज इन द मोशन. असं मानलं जातं की तो कशामध्ये आहे? मोशन मध्ये आहे, त्याला गती प्राप्त झाली. त्याने कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाइम स्वतःची पोझिशन काय केली पाहिजे? चेंज केली पाहिजे. असं जर असेल तर आपण म्हणतो बॉडी इज इन द मोशन. मग बॉडीने स्वतःची पोझिशन बदलली, त्याच्यातून एक कॉन्सेप्ट आपण लास्ट इयरला फिजिक्स मध्ये शिकलो, ती म्हणजे डिस्प्लेसमेंट. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट. मग आपण असंही शिकलो, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज नोन ॲज व्हेलॉसिटी. त्याच्या पुढे आपण असंही शिकलो, रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी इज नोन ॲज असलरेशन. म्हणजे बॉडी ज्यावेळेस मोशन मध्ये जाते त्यावेळेस डिस्प्लेसमेंट होतं, रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी येते, आणि त्याच्यामुळे कोण येतं? असलरेशन येतो. तुम्हाला आठवत असेल लास्ट इयरला तुम्ही न्यूटनचा पहिला नियम शिकलात. काय सांगतो न्यूटनचा पहिला नियम? जोपर्यंत एखाद्या पदार्थावर व एखाद्या वस्तूवर आपण बाहेरून बल प्रयुक्त करत नाही, ती जर स्थिर अवस्थेत असेल, विराम अवस्थेत असेल तर ती विराम अवस्थेतच राहते. आणि एका प्रचंड वेगाने, एक समान वेगाने जर गतिमान असेल एका विशिष्ट दिशेने, तर त्याच दिशेने जात राहते. इफ नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन अ बॉडी, जर पदार्थावर कुठलंही बाहेरून बल प्रयुक्त होत नसेल तर बॉडी कंटिन्यूअस टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट, जर ती विराम अवस्थेत असेल
स्थिर असेल तर ती कशी राहते, स्थिरच राहते. अँड जर ती मोशन मध्ये असेल, कंटिन्युअस टू बी इन द स्टेट ऑफ मोशन विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी इन डेफिनाइट डायरेक्शन. म्हणजे मी जर किंवा ही स्क्रीन जर इथे विराम अवस्थेत आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर बाहेरून फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती अशीच ऍट रेस्ट राहणार. लक्षात येते. एखादा पदार्थ जर वेगाने फिरतो आहे, जोपर्यंत त्याच्यावर दुसरा बाहेरून फोर्स एक्झर्ट होत नाही तोपर्यंत त्याच वेगाने तो गतिमान अवस्थेत राहणार. पहिला नियम. मग न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो? न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो? हा सांग. तिसरा नियम तो एव्हरी ऍक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, हा तिसरा नियम. दुसरा नियम काय सांगतो? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स and this change in linear momentum always takes place in the direction of force. Mathematically F is equal to mass into acceleration. बरेच मुलं आता असं म्हणतील तुम्हाला, सर F is equal to काय ma. मी तसं नाही म्हणत. F is equal to काय म्हणतोय? मा जननी आहे. म्हणजे कुठल्याही असेलरेशनची जननी कोण आहे? फोर्स. जोपर्यंत तुम्ही फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या ऑब्जेक्ट मध्ये असेलरेशन येऊच शकत नाही. पहिला नियम असं सांगतो, जोपर्यंत फोर्स नाही तोपर्यंत मोशन नाही. आणि जर मोशन असेल तर त्याला तिच्यात चेंज नाही, ना डायरेक्शन चेंज होईल ना त्याचा मॅग्निट्यूड चेंज होईल त्या वेगाचं. आणि हे कोणामुळे होतं? तो दुसरा नियम सांगतो त्याचं कारण फोर्स. सर एवढी सगळी बडबड का केली? मला तुम्हाला लिहून देण्यापेक्षा हे पटवून द्यायचंय. ज्या वेळेस आपण मोशन बद्दल विचार करतोय त्यावेळेस तुम्हाला कशाचा विचार करावा लागतो? फोर्सचा विचार करावाच लागतो. जोपर्यंत फोर्स नाही तोपर्यंत मोशन नाही. समजा बॉडी अलॉंग द स्ट्रेट लाईन जात असेल तर त्याला लिनियर मोशन असं म्हणतात. त्यालाच म्हणतात ट्रान्सलेशनल मोशन. काय म्हणतात? लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशन. जर एखादी बॉडी सर्कमफरन्स बरोबर जात असेल, सर्कलच्या सर्कमफरन्स बरोबर जात असेल, मूव्ह होत असेल तर याला म्हटलं तर सर्क्युलर मोशन. काय म्हटलं तर सर्क्युलर मोशन. मी आत्ताच सांगितलं मोशन आहे तर त्याच्यासाठी कशाची गरज आहे? फोर्सची गरज आहे. मग सर्क्युलर मोशन आहे तर सर्क्युलर मोशन साठी सुद्धा कशाची गरज आहे? फोर्सची गरज आहे. आणि ते फोर्स म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स. का त्याला सेंट्रीपेटल फोर्स म्हणतात बोलूया आपण. ठीक आहे. मी आता जे सांगितलं ते तुम्हाला इथं मी सगळं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड, चेंज रेट ऑफ चेंज ऑफ द स्पीड म्हणजेच कोण? असेलरेशन. बॉडी मोशन मध्ये जाण्यासाठी एका विशिष्ट दिशेने तिला मोशन प्राप्त होण्यासाठी कशाची गरज आहे? फोर्सची गरज आहे. सर याच्यावर प्रश्न येईल का? नाही येणार परीक्षेला याच्यावर देखील प्रश्न. मग सर्क्युलर मोशन असेल तर त्या सर्क्युलर मोशन साठी जिची गरज आहे, ज्या फोर्सची गरज आहे, याला म्हटलं जातं सेंट्रीपेटल फोर्स. सर सर्क्युलर मोशन म्हणजे काय? पाहता समजा शेतकऱ्याची मुलं आहात, उदाहरण देताना पण तसंच देईल. बाजरी किंवा ज्वारी शेतीमध्ये चांगली आलेली आहे. जशी कणस भरायला लागतात तशी तशी पाहुणे आपल्या रानात यायला लागतात, आपल्या शेतात यायला लागतात. कोण पाहुणे? चोरून घेऊन जाणारे लोक नव्हे. कोण पाहुणे? पक्षी वेगवेगळे आपल्या शेतामध्ये यायला लागतात. मग लोक काय करतात? शेतकऱ्यांची इच्छा आहे की आम्ही खूप कष्टाने पिकवलंय, त्याचं उत्पन्न निघावं म्हणून ते आलेल्या चिमण्या वगैरे पाखरं मारण्यासाठी ते काय करतात? गोफर फिरवतात. बरोबर. हातात घेतलेली दोरी आणि त्याला बांधलेला दगड फिरवतात 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 आणि फटकन सोडून देतात. बरोबर. मग आता हातात घेतलेली ही दोरी आणि हा दगड तो आपण फिरवणार आहोत या दिशेने. आता दगड कसा फिरतोय? दगड हा झाला एक ऑब्जेक्ट. या ठिकाणी काय झाला? ऑब्जेक्ट. बऱ्याच वेळा फिजिक्स मध्ये तुम्हाला हा शब्द येईल, पार्टिकल. गमतीचा भाग आहे, पार्टिकल हा शब्द खूप इंटरेस्टिंगली फिजिक्स मध्ये वापरला जातो. तुम्ही जर आकाशातून एखादं विमान बघत असताल तर ते विमान तुमच्यासाठी काय झालं? पार्टिकल झाले. छोटंसं दिसतं एकदम. आणि तेच विमानतळावरून शेजारी सेल्फी काढताय त्याच्याबरोबर, सेल्फी विथ विमान, एरोप्लेन वगैरे तुम्ही जे काय म्हणतात ते. तिथं ते पार्टिकल नसतं, ते मोठं अवाढव्य ऑब्जेक्ट असतं. आलं लक्षात? ही काय म्हणतात त्याला, थोडीशी वेगळ्या पद्धतीने वापरायची कॉन्सेप्ट आहे. त्याच विमानातून खाली बघितलं तर खाली बघणारी प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी कोण आहे? पार्टिकल आहे. पण विमानातला शेजारचा माणूस हा त्यांच्यासाठी पार्टिकल नाहीये. लक्षात येते?
सो बऱ्याच वेळा तुम्हाला हा शब्द वापरला दिसेल, ऑब्जेक्ट, पार्टिकल किंवा बॉडी. या 9वी मध्ये किंवा 10वी मध्ये तुम्ही हे शब्द पॅरलल शब्द असल्यासारखे वापरू शकता. खरं तर फिजिक्सच्या दृष्टीने ते हे नाहीये, सिनोनिमस वर्ड नाहीयेत. दे आर नॉट सिनोनिमस वर्ड, की नाही, समानार्थी शब्द आहेत. पण तुम्ही ह्या वयापर्यंत ते सध्या तरी वापरू शकता, त्याने काय तुमचं मार्क कट होणार नाही. ठीक आहे. एनी ऑब्जेक्ट ऑर अ पार्टिकल ऑर अ बॉडी विच मूव्स अलॉंग द, कोण आहे हा पार्ट? सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. कशी? सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. मगाशीच मी सांगितलं, सरळ एका रेषेत असेल तर त्याला आपण म्हणतो लिनियर मोशन किंवा त्यालाच आपण म्हणतो ट्रान्सलेशनल मोशन. मग अशी जी मोशन आहे याला म्हटलं जातं सीएम. एकनाथ शिंदेचा आणि यांचा काही संबंध नाही. हे आहे सर्क्युलर मोशन. काय आहे? सर्क्युलर मोशन. बरं, मगाशीच आपण सांगितलं, whenever there is force, whenever there is acceleration, there will be force. Whenever there is motion, there will be change in velocity. Change in velocity is known as acceleration. Acceleration आणि मग त्याच्याशी रिलेटेड असणार फोर्स. मग सर्क्युलर मोशन साठी कारणीभूत ठरणार किंवा नेसेसरी असणार फोर्स याला म्हटलं जातं CPF. व्हॉट डू यू मीन बाय CPF? CPF चा अर्थ काय होतो? सेंट्रीपेटल फोर्स. काय म्हणतात त्याला? सेंट्रीपेटल फोर्स. अगेन, व्हॉट डू यू मीन बाय सेंट्रीपेटल? फोर्स मीन्स फोर्स. 8वी 9वी मध्ये कॉन्सेप्ट झाली असेल. फोर्स म्हणजे काय? एनिथिंग, द फिजिकल क्वांटिटी विच कॅन चेंज द पोझिशन, विच कॅन चेंज द डायरेक्शन, विच कॅन चेंज स्पीड ऑफ द मोशन इज द फोर्स. व्हॉट अबाउट सेंट्रीपेटल? सेंट्रीपेटल म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ होतो सेंटर सिकिंग. काय अर्थ होतो याचा? सेंटर सिकिंग. अर्थात विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. सेंटर लव्हिंग याचा अर्थ काय होतो? डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर म्हणजे जे फोर्स कुठल्या दिशेने असतं? टुवर्ड्स द सेंटर असतं. म्हणजे इथं ऑब्जेक्ट आहे समजा, मग या ठिकाणी जे फोर्स असेल ते कुठं असेल? टुवर्ड्स द सेंटर. मग बॉडी फिरत फिरत मोशन मध्ये इथं पोहोचली. ठीक आहे, टुवर्ड्स द सेंटर. या ठिकाणी पोहोचली, या ठिकाणी ऍक्ट होणारा फोर्स टुवर्ड्स द सेंटर. या ठिकाणी असणारा फोर्स टुवर्ड्स द सेंटर. लक्षात आले? याला म्हणतात सेंट्रीपेटल फोर्स. सर डिफाइन करायचं झालं सेंट्रीपेटल फोर्स, द फोर्स विच ऍक्ट्स ऑन अ पार्टिकल, द फोर्स विच ऍक्ट्स ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये असणारा जो ऑब्जेक्ट आहे, पार्टिकल आहे किंवा बॉडी आहे, त्याच्यावर ऍक्ट होणार फोर्स विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर अँड ऍक्ट्स अलॉंग द रेडियस. कोणाबरोबर असतं? अलॉंग द रेडियस असतं. त्याला म्हणायचं सेंट्रीपेटल फोर्स. काय म्हणायचं? सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजे तुम्ही सेंट्रीपेटल फोर्स बद्दल ज्यावेळेस बोलताय बाळांनो, ऍटलिस्ट 3 मुद्दे तुमचे क्लिअर असले पाहिजेत सेंट्रीपेटल फोर्स बद्दलचे. सेंट्रीपेटल फोर्स च्या बाबतीतला पहिला मुद्दा, हे नेसेसरी फोर्स आहे. इट इज नेसेसरी फोर्स फॉर सर्क्युलर मोशन. कशासाठी आवश्यक असणारा फोर्स आहे? सर्क्युलर मोशन साठी अत्यावश्यक असणारा फोर्स आहे. जर हे फोर्स नसेल तर एखादा पार्टिकल जो कोणी असेल तो नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स मिळवला नाही तर त्याला सर्क्युलर मोशन असू शकत नाही. म्हणजे प्री रिक्विजिट आहे. एखादा ऑब्जेक्ट घड्याळ समजा किंवा हा फॅन, सर्क्युलर मोशन मध्ये त्याचं पात आहे, त्या पात्यावरचा एखादा पार्टिकल, हे रोटेशनल मोशन आहे, सर्क्युलर मोशनचाच तो भाग आहे. तर मला सांगायचं काय, कुठलाही पार्टिकल जो सर्क्युलर मोशन मध्ये आहे, फॉर एक्झाम्पल पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ऍक्च्युअली इट इज इन द इलिप्टिकल ऑर्बिट, पण आपण असं अज्युम करतो की सर्क्युलर मोशन मध्ये फिरते. मग मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज द सर्क्युलर मोशन असं आपण अज्युम केलं. तर मग ह्या सर्क्युलर मोशन साठी गरज आहे कशाची? सेंट्रीपेटल फोर्स. कोण प्रोव्हाइड करतं हे सेंट्रीपेटल फोर्स? फोर्स बिटवीन सन अँड अर्थ. फोर्स बिटवीन सन अँड अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन सन अँड अर्थ ऍक्ट ॲज अ सेंट्रीपेटल फोर्स. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो. मी नाही, रुदरफोर्ड म्हणतो. कोण म्हणतो? रुदरफोर्ड. रुदरफोर्डने मॉडेल सांगितलं, आपल्याला आठवतंय ना? डाल्टन्स थेरी, त्याच्यानंतर वॉटरमेलॉन थेरी, जे जे थॉम्सन थेरी, त्याच्यानंतर कोण आलं?
रुदरफोर्डची थेरी. रुदरफोर्डच्या थेरीमध्ये काय सांगितलं गेलंय? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट. मग इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस भोवती फिरतो. कसा फिरतो? इन द सर्क्युलर ऑर्बिट. मी सर्क्युलर मोशन. कोणाची गरज आहे? सेंट्रिपेटल फोर्सची गरज आहे. कोण प्रोव्हाइड करतं हे सेंट्रिपेटल फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स. म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहे. न्यूक्लियस मध्ये कोण असतो? पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आहेत. न्यूक्लियस कोण आहे? पॉझिटिव्हली चार्ज आहे. मग देयर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अनलाईक चार्जेस मध्ये कोण असतं? अट्रॅक्शन. ते अट्रॅक्शन काय प्रोव्हाइड करतं? नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. सो सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर असला पाहिजे, सेंट्रिपेटल फोर्स इज नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन. जर हे नसेल तर सर्क्युलर मोशन असणार नाही. दुसरा मुद्दा, इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स. इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल. जी सर्क्युलर मोशन आहे ती ज्या सर्कल बरोबर आहे, ज्या सर्कलच्या सर्कम्फरन्स बरोबर आहे, त्याच्या पुढे असलं पाहिजे ते टुवर्ड्स द सेंटर. तिसरा मुद्दा, इट इज ऑलवेज अलॉंग द रेडियस. इट इज ऑलवेज अलॉंग द रेडियस. आता एक दोन महत्वाचे मुद्दे मी सांगतोय, हे तर तुम्हाला कळलंच पाहिजे. इट इज नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन. हे डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आहे म्हणून तर त्याचं नाव काय आहे? सेंट्रिपेटल, सेंटर सिकिंग. दुसरं, तुम्ही परत 11वीला जाताल त्यावेळेस तुम्हाला हे माहिती होईल, याला रॅडियल फोर्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? रॅडियल फोर्स किंवा रेडियल फोर्स. ऍज इट इज ऑलवेज अलॉंग द रेडियस. नेहमी कशा भोवती असतं? कशा बरोबर असतं? रेडियस बरोबर असतं, म्हणून याला रॅडियल फोर्स असं म्हटलं जातं. सर हे जे फोर्स आहे त्याचा काय फॉर्म्युला आहे का? तर यस. जर हा जो ऑब्जेक्ट आहे इथून मोशन मध्ये चाललेला आहे, अज्युम दॅट त्याचा मास किती आहे? m. m इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, पार्टिकल ऑर बॉडी विच इज मूव्हिंग विथ द स्पीड. किती वेगाने? ही झाली व्हेलॉसिटी. किती आहे त्याची व्हेलॉसिटी? वेक्टर व्ही नेहमी दाखवतोय. आता मी खूप डिटेल जात नाही त्याच्या फिजिक्स मध्ये. स्पीड म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, मग मॅग्निट्यूड, डायरेक्शन, माझा खूप जास्त वेळ जाईल त्याच्यावर. सध्या एवढं लक्षात ठेवा, फी हे त्याचं स्पीड आहे आणि रेडियस काय आहे? आर. 3 मुद्दे सांगितले मी. काय काय सांगितलं? लेट. कॅपिटल एम म्हणजे कोण? मास ऑफ अ बॉडी विच इज इन द सर्क्युलर मोशन, विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्याचा मास काय म्हणलं बाळांनो आपण? m. इज मूव्हिंग अलॉंग द सर्कल विथ द स्पीड, स्पीड ऑफ द बॉडी. त्याच बॉडी बद्दल बोलतोय आपण जी सर्क्युलर मोशन मध्ये आहे. तिचं स्पीड किती आहे? फी. r इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल. r इज द रेडियस ऑफ सर्कल. असं असेल तर सेंट्रिपेटल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट पार्टिकल इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. काय फॉर्म्युला असतो त्याचा? mv स्क्वेअर बाय r. सर एवढ्या वेळ झालं तुम्ही आम्हाला एवढं सगळं सांगताय, याच्यातलं परीक्षेला काय येणार आहे? आलीच तर चुकून डेफिनेशन येईल. काय येईल? डिफाईन सेंट्रिपेटल फोर्स. डिफाईन सेंट्रिपेटल फोर्स. मी तुम्हाला एवढी खात्री देतो, तुम्ही जेव्हा स्वतः माझ्याकडे सायन्स शिकताय तर फक्त वहीत लिहून देणं आणि तुम्ही ते पाठ करायला तुम्हाला मी सांगणार ते पाठ करा, इथपर्यंत माझं शिकवणं रिलेटेड असणार नाही, मर्यादित असणार नाही, लिमिटेड असणार नाही. लक्षात येतंय? उलट मी लिहून कमी देईल. लईच मला वाटलं की नाही आता हे तुम्ही लिहिलंच पाहिजे तर चुकून मी तुम्हाला लिहून देईल. मी तुम्हाला समजून सांगायला जास्त वेळ खर्च करेल. आलं लक्षात? सो सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे मी तुम्हाला 3-4 मुद्दे सांगितले. एक, इट इज नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन. इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. इट इज ऑलवेज अलॉंग द रेडियस ऑफ द सर्कल. If m is the mass of the body, v is the speed of the body, r is the radius of the circle, centripetal force is given by mv square by r. परीक्षेसाठीचा क्वेश्चन जो तुमच्या हाताखालून तुम्हाला घालवावा लागेल कारण बोर्ड परीक्षेला उत्तर लिहायची असतात. डिफाईन सेंट्रिपेटल फोर्स. काय? डिफाईन सेंट्रिपेटल फोर्स. चलो. सो परीक्षेला हे डेफिनेशन तुम्हाला लिहायचे. काय सांगते हे डेफिनेशन? घरी गेल्यानंतर हे काम आहे तुम्हाला डिफाईन सेंट्रिपेटल फोर्स या प्रश्नाचं उत्तर लिहिणं. आता फक्त माझ्याकडे लक्ष ठेवा. पुस्तक काय सांगतं? इट इज द फोर्स. कोण आहे? फोर्स. कोणावर ऍक्ट होणार? ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट. मी तुम्हाला सांगितलं मग तुम्ही ऑब्जेक्ट शब्द वापरा, पार्टिकल शब्द वापरा, बॉडी शब्द वापरा, कुणी तुमचं ते चूक देण्याचं काही कारण नाही. हा ऑब्जेक्ट कसा पाहिजे? मूव्हिंग इन अ सर्कल, अर्थात अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. हे जे फोर्स असतं इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. अशा फोर्सला आपण काय म्हणतो? सेंट्रिपेटल फोर्स. आतापर्यंत मग अशी मी जे सांगितलं हे तुम्हाला दिलेलं नॉलेज आहे.
मी नाही म्हणत, अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो एज्युकेशन इज अबाउट लर्निंग थिंकिंग प्रोसेस, नॉट मेमरायझिंग द फॅक्ट. एखाद्या गोष्टी पाठ करत राहणं म्हणजे शिक्षण नव्हे, विचार करायला शिकणं म्हणजे शिक्षण. आलं लक्षात? आता परीक्षा पद्धतीसाठी म्हणून उत्तर लिहायचंय म्हणून आपण सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन समजून घेणार नाही, पाठ करणार. पण त्याच्या आधी सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय हे तुम्हाला मी डिटेल सांगायचा प्रयत्न केलेला आहे. का गरज असते उदाहरणासह मी तुम्हाला ते सांगितलं. तरी पण पुस्तकातली जी 2 उदाहरणं वेगळी आहेत, लाईक मोशन ऑफ दी अर्थ अराउंड दी सन, दुसरं उदाहरण मोशन ऑफ द मून अराउंड दी अर्थ, तिसरं उदाहरण मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड दी पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. ही सगळी कशाची एक्झाम्पल आहेत? सर्क्युलर मोशनची. आणि तिथे कशाची गरज आहे? सेंट्रिपिटल फोर्सची. ते कोण प्रोव्हाइड करतं हे देखील मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही फक्त परीक्षार्थी पद्धतीने विचार करत असाल तर एका मार्काला क्वेश्चन येईल डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स. डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स, ज्याचं उत्तर तुम्ही असं लिहिणार आहात, द फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. समजले डेफिनेशन? म्हणजे तुम्हाला लिहायची पेपरला. द फोर्स कसा आहे? विच ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट और ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट. कसा ऑब्जेक्ट? मूव्हिंग इन अ सर्कल. बरं, हे फोर्स कसा आहे? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. याला म्हणणार आहोत आपण सेंट्रिपेटल फोर्स. घरी गेल्यानंतर वहीमध्ये तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्सचं एक्सप्लेनेशन डेफिनेशन लिहायची आहे. उदाहरणार्थ तुमच्या समोर कुठलाही एखादा सॅटेलाइट मी तुम्हाला दाखवलेला आहे. हा काय आहे? सॅटेलाइट. सॅटेलाइटचे 2 प्रकार पडतात, मॅनमेड सॅटेलाइट आणि नॅचरल सॅटेलाइट. मग पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट म्हणजे अर्थ. कोण आहे? अर्थ. आणि जे आपण तयार केलेत, माणसाने तयार केलेले आहेत आणि जे आपण लॉन्च करतो विथ द हेल्प ऑफ लॉन्चिंग व्हेकल, ह्या सिलेबसमध्ये 11वीच्याच शेवटच्या धड्यामध्ये याचं थोडक्यात डिटेल्स तुम्हाला दिलेल्या आहेत. सो हा जो सॅटेलाइट आहे या दिशेने फिरतो आहे कोणाभोवती? अराउंड द अर्थ. तर ही जी मोशन आहे, मोशन ऑफ द सॅटेलाइट अराउंड द अर्थ, कोण असणार आहे? सर्क्युलर मोशन. कोण असणार आहे? सर्क्युलर मोशन. हा झाला याचा ऑब्जेक्ट. मग हे फोर्स कुठे असेल? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. कुठे असेल? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. हे असेल सेंट्रिपिटल फोर्स. कोण असेल? सेंट्रिपिटल फोर्स. कोण प्रोव्हाइड करतं हे सेंट्रिपिटल फोर्स? पृथ्वी हे एक मटेरियल ऑब्जेक्ट आहे, सॅटेलाइट हा सुद्धा एक मटेरियल ऑब्जेक्ट आहे. दीज आर 2 मासेस. त्यांच्यामध्ये काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सर कसं काय? पुढे चालून आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहणार आहे, त्यात तुमचं उत्तर मिळून जाईल. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा, मोशन ऑफ द सॅटेलाइट अराउंड द अर्थ इज सर्क्युलर मोशन and it is possible only because of centripetal force which acts on the satellite. सॅटेलाइट वर ऍक्ट होणारे जे सेंट्रिपेटल फोर्स आहे त्याच्यामुळेच फक्त ते सर्क्युलर मोशन मध्ये पृथ्वीभोवती फिरू शकतं. ठीक आहे. ह्याचं जे फोर्स ह्याची जी डायरेक्शन असेल इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. मग या सिलेबसमध्ये अतिशय महत्वाचा असणारा एक मुद्दा आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मी मगाशी सांगितलं तसं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे, ज्याला आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो, मग तो असा ऍपलच्या झाडाखाली बसून त्याचा शोध लागलेला आहे का? तर नाही. त्याच्या आधी, न्यूटनच्या आधी केप्लर नावाचा हा सायंटिस्ट होऊन गेला. तुम्हाला एक गंमत सांगतो, 13व्या-14व्या शतकाच्या काळामध्ये असं मानलं जायचं की पृथ्वी सपाट आहे आणि पृथ्वीभोवती सूर्य फिरतो. आता तुम्हाला विनोद वाटेल, कारण की आता आपल्या अंगवळणी पडले. आपण काय म्हणतो? सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि पृथ्वी कशी आहे? गोल. लोकांना भीती काय वाटायची माहिती का त्यावेळेस? खरं आहे मी जे सांगतोय ते, की समजा एखादा माणूस इथं किनाऱ्यावर उभा आहे आणि त्याला जहाज चालवत पाण्यात जायचं, त्याला ही भीती असायची जिथे कुठे पाणी संपणार आहे तिथं आपण असं खाली पडून जाऊ. अब्रप्टली संपतं ते असं वाटायचं त्याला. म्हणजे जिथं क्षितिज असं जमिनीला टेकतं ना आपण असं बघितल्यावर, मग माणूस असा विचार करायचा की जसं जसं आपण असं आत पुढे जाऊ ह्या टोकाला पोहोचू आपण पृथ्वीवरून खाली पडू. इट्स नॉट अ जोक, आय एम सिरियस. असं 13व्या-14व्या शतकामध्ये वाटायचं. मग त्या काळातल्या काही लोकांना सुळाव पण चढवलं गेलं की ज्यांनी हे चुकीचं आहे असं सांगितलं. गॅलिलिओने दुर्बीनचा शोध लावल्यानंतर तरी काही गोष्टी मान्य व्हायला चालू झाल्या. त्यातच एक सायंटिस्ट होता केप्लरचं असं म्हणणं होतं, हा काय वेडपटपणा आहे. केप्लर सांगायचा नाही, कुठलाही प्लॅनेट इन्क्लुडिंग अर्थ हे कोणाभोवती फिरतात? सूर्याभोवती फिरतात. सूर्य नाही फिरत पृथ्वीभोवती.
पृथ्वी सपाट नाही, पृथ्वी गोल आहे. कशी आहे? गोल आहे. मग केप्लरने सांगितलेले जे काही गोष्टी आहेत ते 3 नियमाच्या स्वरूपात आपण अभ्यासणार आहोत. पहिला नियम काय सांगतो? कुठलाही प्लॅनेट सूर्याभोवती फिरताना इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. कसा फिरतो? इलिप्टिकल ऑर्बिट. सर इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय? याला म्हणायचं इलिप्स. काय म्हणायचं याला? इलिप्स. तुमच्या समोर जो दिसतोय तो कोण आहे? इलिप्स. सर असा असू शकतो का? दिस कॅन बी इलिप्स. याला पण म्हणायचं इलिप्स. आलं लक्षात? जर मी याच्यामध्ये ऍक्सेस काढले, हा तुमचा वाय ऍक्सिस, हा कोण आहे तुमचा? वाय ऍक्सिस. वेगळ्या कलर मी काढतो. हा समजा तुमचा आहे एक्स ऍक्सिस. एक्झॅक्टली ऍक्युरेट नाही आलं तरी समजून घ्या. हा समजा तुमचा एक्स ऍक्सिस. या डायग्राम मध्ये मी याला नाव दिलं ए बी, याला नाव दिलं सी डी. तर डायग्राम नीट बघा. ए बी ला म्हणतात मेजर ऍक्सिस. ए बी ला काय म्हणतात? हा जो ए बी आहे याला म्हणतात मेजर ऍक्सिस आणि याला म्हणतात मायनर ऍक्सिस. काय म्हणतात त्याला? मायनर ऍक्सिस. आता इथं समजा मी ऍक्सिस काढले आणि ह्याला नाव दिलं ए बी आणि याला नाव दिलं सी डी. तर बाळांनो या डायग्रामचा जर विचार करताल तर ए बी ला म्हणायचं मेजर ऍक्सिस. ए बी ला काय म्हणायचं? मोठा दिसतोय तो, सरळ साध्या भाषेत मोठा दिसतोय तो ऍक्सिस, मेजर ऍक्सिस. आणि इथून अर्धा मोजला एवढाच, त्याला म्हणायचं सेमी मेजर ऍक्सिस. काय म्हणायचं याला? सेमी मेजर ऍक्सिस. सीडी ला म्हणायचं मायनर ऍक्सिस. काय म्हणायचं? मायनर ऍक्सिस. आणि याला काय म्हणायचं? सेमी मायनर. काय म्हणायचं याला? लोड नका घेऊ, पुस्तकामध्ये मीन डिस्टन्स शब्द वापरलाय तुमच्या. काय शब्द वापरलाय? मीन डिस्टन्स. त्यामुळे एवढं काय अडचणीचं येणार नाही. पण इलिप्स कळला तुम्हाला? मग काय म्हणणं होतं केप्लरचं? जे काही प्लॅनेट आहेत जे सूर्याभोवती फिरतात, कसे फिरतात? इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. मग सूर्य कुठं असतो? वन ऑफ दी फोकाय. काही पुस्तकात म्हणजे पुस्तकात तेच आहे, प्रोनाउन्सिएशन लोक करताना वेगवेगळ्या पद्धतीने करतात. सांगतो मी जरा डिटेल सांगतो. पहिल्या नियमामध्ये त्याने सांगितलं ऑर्बिट कशी आहे? इलिप्टिकल. दुसऱ्यात त्याने सांगितलं ज्याच्यामध्ये त्याला आपण एरियल व्हेलॉसिटी अशी कॉन्सेप्ट वापरतो, तो जो प्लॅनेट आहे इट कव्हर्स इक्वल एरिया और इक्वल डिस्टन्स. इक्वल एरिया म्हणूया इन इक्वल इंटरवल ऑफ द टाइम. सर काहीच कळत नाही, कळेल. आणि तिसऱ्यामध्ये सांगितलं त्याला वेळ किती लागतो फिरताना, कोणाभोवती? सूर्याभोवती फिरताना, ज्याला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हटलं जातं. त्याचं रिलेशन त्याने ह्या मेजर ऍक्सिस बरोबर जोडलं. कसं जोडलं हे आपल्याला पाहायचं आहे. सो केप्लरचे 3 नियम आहेत. त्यापैकी पहिला नियम आहे, काय सांगितलं मी तुम्हाला? केप्लर्स लॉज. केप्लर्स लॉज ऑफ, मुळातच यांना म्हणतानाच काय म्हटलं जातं? प्लॅनेटरी मोशन. केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय हो? मोशन कोणाची? प्लॅनेटची मोशन. कशाभोवती? अराउंड दी सन. पहिला नियम काय सांगतो? पहिला नियम ऑर्बिट बद्दल सांगतो. कशाबद्दल सांगतो? ऑर्बिट बद्दल सांगतो. म्हणून फर्स्ट लॉ जो आहे त्यालाच लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतात. लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हणतात. दुसरा लॉ जो आहे, सेकंड लॉ जो आहे तो एरियल व्हेलॉसिटी बद्दल बोलतो. याला लॉ ऑफ एरिया देखील म्हणतात. लॉ ऑफ एरिया. आणि तिसरा नियम जो आहे थर्ड लॉ, हा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन बद्दल बोलतो, म्हणून त्याला लॉ ऑफ पिरियड असं देखील म्हटलं जातं. सर आम्हाला पेपरला एवढं डिटेल लिहायचंय का? अजिबात नाही. मी हे तुम्हाला नॉलेज वाढवायला, त्यात इंटरेस्ट निर्माण व्हायला म्हणून हे सांगतोय. नाहीतर हे मला खूप सोपं आहे, लिहून द्या आणि घ्या लिहून. राईट डाऊन केप्लर्स फर्स्ट लॉ, राईट डाऊन केप्लर्स सेकंड लॉ. पहिला नियम ज्याला आपण लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतो, त्यातून हिंट मिळावं, तो कशाबद्दल बोलतोय? ऑर्बिट बद्दल बोलतोय. दुसरा कशाबद्दल बोलतोय? एरिया बद्दल बोलतोय. तिसरा कशाबद्दल बोलतोय? पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन बद्दल बोलतोय. अजून एक वाक्य, एनटीएससीचा पेपर वगैरे दिला तर महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. लॉ ऑफ एरिया याच्याशी महत्वाची रिलेटेड कॉन्सेप्ट आहे अँग्युलर मोमेंटम. कुठली? अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, चला सर सगळं आवश्यक आहे का? नाही, आता जेवढं आवश्यक आहे त्याच्याबद्दल बोलूया. पहिला नियम ज्याला आपण लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हणतो. अकॉर्डिंग टू केप्लर,
every planet revolves around the sun. Every planet revolves around the sun in elliptical orbit. In elliptical orbit. The orbit of revolution is an ellipse such that sun is situated at one of the focus. अनेक वचन फोकाय. So one of the foci. काही लोक त्याचं प्रोनाउन्सिएशन फोसाय असं देखील करतात. तुमच्या जिभला सोसल तसं तुम्ही प्रोनाउन्सिएशन करू शकता. फोकस. अनेक वचन काय? फोसाय और फोकाय. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. इट्स लाईक सिलेबस, सिलॅबी, सिलॅबाय, सिलॅबस. थोडस इंग्रजीकडे चाललोय मी, इंग्लिशकडे चाललोय. लाईक दिस. अरे क्वेश्चन सिलॅबस आणि त्याचा प्लुरल आहे सिलॅबी, सिलॅबाय. काय प्रोनाउन्सिएशन करायचं ते करा. फोकस, फोसाय और फोकाय. काय प्रोनाउन्सिएशन करायचं ते करा. स्पेलिंग बरोबर लिहा. ज्याला शोधायचं त्याने ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये जाऊन शोधा की याचं प्रोनाउन्सिएशन कसं केलेलं आहे. आलं लक्षात? ते तुम्ही शोधू शकता. डिक्शनरीमध्ये लिहिलेलं असतं बघा, अर्थाच्या आधी पण कसं प्रोनाउन्सिएशन करायचं. ठीक आहे, स करायचं का क करायचा. आपल्याला नियम लक्षात ठेवायचा आहे, स क लक्षात ठेवायचं नाही. ही कोण आहे? आपली ताई आहे. कोण आहे? ताई. कुठली ताई? कुठली ताई? पृथ्वी ताई. सर का बरं पृथ्वी ताई असं म्हणताय तुम्ही? चला, किती प्लॅनेट आहेत? 8. किती प्लॅनेट आहेत? का हे पण नाही माहिती? अरे प्लॅनेट किती आहेत? 8. आमच्या वेळेस 9 प्लॅनेट आम्ही अभ्यास करताना लक्षात ठेवायचो. माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट शोन अस. माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट शोन अस 9 प्लॅनेट्स. असं आम्ही पाठ करायचो. माय व्हेरी एज्युकेटेड मदर, 4थी पास. जस्ट शोन अस 9 प्लॅनेट. आई किती शिकते, कितवी शिकलेली आहे हे कधीच तिची काय म्हणूया आपण, तिचा आपल्याबद्दलचा जीव, आपल्याबद्दलचा जो लळा आहे, काही जे असतील गोष्टी त्यात मोजले जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक आई जरी पहिली पास नसली पुस्तकी भाषेत तरी वेल एज्युकेटेडच असते, असं समजून घ्या. माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट शोन अस 9 प्लॅनेट. सर तत्वज्ञानाचा तास चाललेला नाही. तास कशा चाललाय? सायन्स. तेवढ्या पुरतं मर्यादित ठेवा. मर्क्युरी पहिला प्लॅनेट कोण? मर्क्युरी. दुसरा व्हेनस. तिसरा अर्थ. चौथा मार्स. 5वा ज्युपिटर. 6वा सॅटर्न. 7वा युरेनस. 8वा नेपच्यून. आता प्लुटो प्लॅनेट मानला जात नाही. सो 8च आता गृहीत धरले जातात. तो शुक्र, तो बुध, ती पृथ्वी, तो मंगळ, तो गुरु, तो शनी, तो युरेनस, तो नेपच्यून, ती पृथ्वी, तो 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 आपली एकमेव ती, आपली पृथ्वी ताई. सो ही आपली पृथ्वी ताई. आलं लक्षात? ज्या ग्रहावर तिच्यावर सगळ्यात जास्त अन्याय होतो ती स्वतः स्त्रीलिंगी. गंमत आहे का नाही? बॅक टू द ट्रॅक. सर सायन्सचं लेक्चर चालेल, तत्वज्ञान झाडायचं नाही. सो एव्हरी प्लॅनेट, पृथ्वी हा एक प्लॅनेट आहे. पृथ्वी हा एक प्लॅनेट आहे. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन एलिप्टिकल ऑर्बिट. किंवा तुम्ही असंही वाक्य लिहू शकता, द ऑर्बिट ऑफ द मोशन ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. थोडक्यात तुम्हाला त्याच्या ऑर्बिट बद्दल सांगायचे. ऑर्बिट कशी आहे? इलिप्स. आलं लक्षात? मग सन कुठं आहे? सन लोकेटेड ऍट दी वन ऑफ दी फोकाय. इथे असू शकतो किंवा एकतर इथे असू शकतो. एकाच वेळी दोन्ही ठिकाणी असू शकत नाही. एकतर इथं किंवा एकतर इथे. सेंटरला नव्हे, सेंटरला नव्हे. हा झाला पहिला नियम. हे वेगवेगळे डायग्राम्स तुमच्या समोर आहेत, त्यातले हे पहिलं. हे कोण आहेत? सूर्याजीराव. सूर्या नाही, सूर्याजीराव. सन. ही कोण आहे? आपली ताई. ताई सोडा, बाकीचे तो घ्या 8 पैकी कुठला पण एक. सगळ्यांना हे लागू होतं.
revolves around the sun in an elliptical orbit such that sun is located at one of the foci. समजले? समजलेलं आहे का? ठीक आहे. पहिल्याच नियमाबद्दल बोलूया पहिल्यांदा आपण. चला, पहिला नियम टेक्स्टबुक मधलं वाक्य. मी सांगितलं तुम्हाला ऑर्बिट बद्दल बोलायचं. तर ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट काय आहे? ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट कसं असतं? इज अन इलिप्स. इज अन इलिप्स. सूर्याजीराव कुठं? विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. सर फोसा आहे. मी सांगितलं तुम्हाला काय लिहायचंय ते लिहा. लिहायचंय तर स्पेलिंग अशीच लिहा, प्रोनाउन्सिएशन काही पण करा. सो द ऑर्बिट, कोणाची ऑर्बिट? प्लॅनेट. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन कशी आहे? इलिप्स. आणि सन कुठे आहे? ऍट वन ऑफ द फोकाय. समजलं? आता दुसरा नियम. समजा ह्या सगळ्या मोशन मध्ये प्लॅनेट यम या पोझिशन पासून निघाला आणि कुठे पोहोचला? एन एवढ्या पोझिशन पर्यंत पोहोचला. किती वेळात पोहोचला? टी एवढ्या कालावधीत पोहोचला. किती? टी एवढ्या कालावधीमध्ये. मग अ लाईन जॉईनिंग अर्थ टू द सन. अ लाईन जॉईनिंग अर्थ टू द सन. एवढा मोठा झाडू आहे समजा आपल्याकडे. एवढा मोठा काय आहे? झाडू. मग हा झाडू काय करेल आता? जसं पुढं सरकेल तसं तसं असा पुढं झाडत येईल. हे असं झाडत येईल ना पुढं. मग त्याने किती एरिया झाडून काढला? किती एरिया झाडून काढला? कधीपर्यंत? एन पर्यंत पोहोचेपर्यंत. किती वेळात? टी एवढ्या कालावधीत. समजा आपण एरिया मोजला, त्याने झाडून काढलेला एरिया मोजला. समजा लेटेस्ट से A1 आहे. किती येतो? A1. कळलं का मी काय सांगितलं? हे कळलं? चला, समजा ताई इथं आहेत. कोणत्या ताई? आपल्या पृथ्वी ताई. आपण इथून इथपर्यंत झाडू घेतला. लाईन जॉईनिंग अर्थ टू दी प्लॅनेट. अर्थ टू प्लॅनेट टू दी सन. प्लॅनेट टू दी सन. मग हे अशी पुढे निघणार, तसं तसं हे झाडून एरिया असा कव्हर होत जाणार आणि समजा इथपर्यंत पोहोचला. मग एवढा एरिया कव्हर केला त्याने. केवढा? एवढा एरिया कव्हर केला. समजा याला लागले 90 दिवस. किती दिवस लागले? 90 दिवस. 90 दिवसात किती एरिया कव्हर केला? ए एवढा कव्हर केला एरिया. आता पुढच्या 90 दिवसात तो इथपर्यंत पोहोचला. कुठून कुठे? बी पासून सी पर्यंत पोहोचला. मग आता कव्हर केलेला एरिया हा असा दाखवतो मी केशरी कलरने. हा पण 90 दिवसातलाच. पुढच्या 90 दिवसातला. कधीचा आहे? पुढच्या 90 दिवसातला. मग आधी जेवढा एरिया असतो तेवढाच हा एरिया असतो. जर पुढच्या 90 दिवसातला मोजला परत सुद्धा तो तेवढाच असतो. कळतंय मी काय सांगतोय ते? म्हणजे लाईन जॉईनिंग प्लॅनेट टू द सन. लाईन जॉईनिंग प्लॅनेट टू द सन. अगदी बरोबर सांगायचं झालं तर सन टू द प्लॅनेट, नॉट प्लॅनेट टू द सन. बिकॉज इट गिव्स पोझिशन. इट गिव्स पोझिशन. आणि पोझिशन साठी रेफरन्स कोण घेणार आहे आपण? सन. मग जिथून रेफरन्स घेतोय तिथून पोझिशन वेक्टर काढावा लागतो. त्याच्यामुळे जर आपल्याला डायरेक्शन सुद्धा अॅक्युरेट सांगायची असेल तर असंच म्हणावं लागेल, अ लाईन ड्रॉन फ्रॉम सन टू द प्लॅनेट. तुम्हाला ह्या वयात कुणी याचा मार्क कट करणार नाही. प्लॅनेट टू द सन लिहिलं का सन टू द प्लॅनेट लिहिलं. पण हे डोक्यात ठेवा, कुठून कुठे काढायचं असतंय? सन टू द प्लॅनेटच काढायचं असतं. काय सांगितलं मी? सन टू द प्लॅनेट. सो लाईन जॉईनिंग कोणाकोणाला जॉईन करणारी? सन अँड प्लॅनेट. कोण? सन अँड प्लॅनेट. कव्हर्स इक्वल एरिया. कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ द टाइम. इथे 90 दिवसात एरिया किती कव्हर केला? ए. पुढच्या 90 दिवसात सुद्धा किती? ए. हे किती सोपे शिकवायला बघा. वाक्य लिहून द्या, 3 वेळा पाठ करून घ्या. समजलं नाही तरी चालतं. असं दुर्दैवाने आपल्याकडे सायन्सची अवस्था आहे. आमचे सर ना बाहेर नोट्स काढून देतात. तुमचं वाक्य काय पाहिजे? आमचं सर ना लय भारी शिकवतात. जाताना लगेच सगळं आम्ही गप्पा मारत मारत जातो. आज काय काय शिकवलं सरांनी. आमची चर्चा कशी असते? आज ना सरांनी लय भारी नोट्स काढून दिल्या. अभ्यास करायला सोपं जाईल, पाठांतर करायला. अभ्यासाची दिशा बदला. अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे. ठीक आहे? काय कळलं सांगा मग? सर अभ्यास म्हणजे पाठांतर. इकडे मुद्द्याचं बोल. याने कव्हर केलेला एरिया जेवढ्या कालावधीत कव्हर केला तेवढ्याच कालावधीत त्याने नंतर केलेला कव्हर केलेला एरिया कसा असतो? सारखाच असतो. याला म्हणतात एरियल व्हेलॉसिटी. काय म्हणतो आपण याला? एरियल व्हेलॉसिटी. आता हा तुमच्या पुस्तकातला शब्द नसणार आहे, त्यामुळे तुमच्या पुस्तकात जेवढे तेवढंच लिहूया आपण. दुसरा नियम कशाबद्दल बोलतो? एरिया. कशाबद्दल बोलतो? एरिया. हा बोल बाळा, काय शंका आहे?
बरोबर. मग रेडियस कुठं म्हणतोय आपण? आपण रेडियस हा शब्दच वापरलेला नाही, आपण लाईन जॉईनिंग वापरले. मग मी शब्द काय वापरायला पाहिजे होता? मी असं म्हणायला पाहिजे होतं एरिया कवर्ड बाय रेडियस. मी असा शब्द वापरतोय काय? मी काय शब्द वापरतोय? लाईन जॉईनिंग सन टू द प्लॅनेट किंवा प्लॅनेट टू द सन. बघा तुमचं पुस्तक काय म्हणते. आधी ही पण डायग्राम पटवून देतो. इथे पृथ्वी कुठे आहे? एम या पोझिशनला. आता पोचली कुठं? एन या पोझिशनला. किती कालावधीत पोचली? टी. कव्हर केलेला एरिया किती आहे? A1. आता आपण पुढचा रेफरन्स घेतो इथून इथपर्यंत. बॉडी कुठून कुठे पोचली? के पासून एल पर्यंत. के पासून एल. किती कालावधीत पोचली? तेवढ्याच कालावधीत. मग हा नियम काय सांगतो? कालावधी किती आहे? इक्वल टाइम. इक्वल टाइम कव्हर्स इक्वल एरिया. म्हणजे इथं एरिया किती आहे? A1. इथं किती आहे? A2. हे दोघं कसे असतील? सेम. A1 इज इक्वल टू A2. कारण केप्लरचा दुसरा नियम काय सांगतो? केप्लरचा दुसरा नियम लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. म्हणून म्हणलं तुम्हाला मी अगदी पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर हे शब्द असा हे कसं पाहिजे होतं? सन टू द प्लॅनेट. काय पाहिजे होतं? सन टू द प्लॅनेट. पुस्तकांत जसं लिहिलंय तसंच आपण शिकणार आहे. सो द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन काय करते? स्वीप्स. सर लय अवघड शब्द आहे. कव्हर्स. काय कव्हर करते? इक्वल एरियाज. इक्वल एरियाज. कधी? इन इक्वल इंटरवल ऑफ द टाइम. इन इक्वल इंटरवल ऑफ द टाइम. समजलेलं आहे? काय सांगितलं आपण आता पुस्तकी भाषेतलं? हे सगळं मी एक्सप्लेनेशन देऊन झाले. पाठीमागं पण स्क्रीनवर सांगितलं मी. तर लाईन जॉईनिंग कोणाकोणाला जॉईन करणारी? प्लॅनेट अँड द सन. लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन काय करते? कव्हर्स और सिप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ द टाइम. दॅट इज एरियल व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. सर इथं नाहीये नका म्हणून. पुस्तकात जेवढं लिहिलंय तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जेवढं आहे तेवढंच तुम्ही उत्तरात लिहिणं अपेक्षित आहे. तिसरा नियम काय सांगतो बघा. त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे इथे आपली ताई आहे पृथ्वी. तिने एक पूर्ण रिव्होल्यूशन केलं. म्हणजे याच्या भोवती एक रिव्होल्यूशन पूर्ण केलं. इथून निघाले इथं चालेल. त्याला काहीतरी कालावधी लागत असेल. त्याला म्हणतात पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. काय म्हणतात त्याला? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन आणि रोटेशन दोन वेगळे शब्द आहेत. तुम्हाला माहिती असेल आपण हिंदू संस्कृतीत वाढणारी लोक आहोत. हिंदू संस्कृती याचा अर्थ कुठल्या तरी विशिष्ट धर्माला धरून नाही म्हणते मी. भारतीय संस्कृती जरा जास्त योग्य शब्द राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टोरी अशी सांगितली गेलेली किंवा तुमच्या कानावर येत असेल की एक दिवस असं ठरतं की हे पूर्ण करायची. कोण कमी वेळात पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेल. मग नारद मुनी काय करतो? जे कोणी त्याचे स्पर्धक असतात त्यांना जाऊन देतो आणि स्वतः काय करतो? फक्त असं स्वतःभोवती फिरतो. झाली म्हणतो माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण. मग हे जे स्वतःभोवती फिरणे याला म्हणतात रोटेशन. काय म्हणतात त्याला? रोटेशन. आणि दुसऱ्या भोवती फिरणे, दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्ट भोवती फिरणे त्याला काय म्हणतात? रिव्होल्यूशन. सर म्हणजे काय? म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला म्हणायचं रिव्होल्यूशन. काय म्हणायचं? रिव्होल्यूशन. त्याच वेळेस ती स्वतःभोवती सुद्धा फिरत असते. स्वतःभोवती फिरत फिरत ती तिकडे फिरते. स्वतःभोवती फिरण्याने दिवस रात्र होतो. स्वतःभोवती फिरण्याने काय होतं? दिवस रात्र. आणि सूर्याभोवती फिरण्याने वेगवेगळे सीझन्स होतात. उन्हाळा, पावसाळा वगैरे वगैरे. लक्षात येते? सर हे ग्रॅव्हिटेशन मध्ये विचारणार आहेत का? नाही विचारणार. पण मला स्वतःला प्रश्न पडतोय ना. मी पोरांना शिकवतोय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि पोराच्या मनात शंका आली तर पिरियड ऑफ रोटेशन. माझी गरज आहे एक शिक्षक म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून पण मला हा प्रश्न पडत असेल तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. रिव्होल्यूशन म्हणजे काय आणि रोटेशन म्हणजे काय. सो रिव्होल्यूशन अराउंड कोणातरी भोवती म्हणजे कोण? लाईक से सन. मग ऑब्जेक्ट इथं कोण आहे? पृथ्वी. याच्या भोवती काय करते? एक रिव्होल्यूशन पूर्ण करते. त्याच्यासाठी लागलेला कालावधी याला म्हणायचं पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. काय म्हणायचं याला? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. त्याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी क्यूब. आता इकडे अंतर कमी आहे. मग अशी कोणतरी हा म्हणत होता बघा हे अंतर कमी आहे, हे अंतर जास्त आहे. इथे पोचल त्यावेळेस ते अंतर वेगळं असेल. इथं पोचल त्यावेळेस ते अंतर वेगळं असणार आहे. इथे पोचल त्यावेळेस ते अंतर वेगळं असणार आहे. इथे पोचल त्यावेळेस ते अंतर वेगळं असणार आहे. मग याला तुमचं पुस्तक काय करतं? ऍव्हरेज डिस्टन्स घ्यायला सांगतं आपल्याला. मग पुस्तकाने शब्द काय वापरलाय? मीन डिस्टन्स. काय शब्द वापरलाय? मीन डिस्टन्स. मग डी म्हणजे कोण? मीन डिस्टन्स. त्याचा काय घ्यायचं आपल्याला? क्यूब. हे कोण आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे अंतर वाढलं की टाइम पिरियड सुद्धा वाढतो.
कोणत्या प्रपोर्शन मध्ये वाढतो ते इथं दिलेलं आहे तुम्हाला. सो स्क्वेअर ऑफ कोण आहे, स्क्वेअर कोणाचा, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणाशी, क्यूब. कोणाशी, क्यूब. कोणाचा क्यूब, ऑफ द मीन डिस्टन्स, ऑफ द मीन डिस्टन्स. कोणाकोणामधलं, बिटवीन सन अँड प्लॅनेट, सन अँड प्लॅनेट. प्लॅनेटरी मोशनचे नियम आहेत, फक्त पृथ्वीसाठी नाही, सगळ्या प्लॅनेटला ते लागू होतात. त्यामुळे अर्थ हा शब्द वापरू नका, शब्द काय वापरायचा, प्लॅनेट. काय सांगतो तिसरा नियम, लॉ ऑफ पिरियड म्हणतात त्याला. स्क्वेअर ऑफ कोणाचा, ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. सर तुम्ही तर नुसतंच पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणत होता, चला टेक्स्ट बुकचा शब्द वापरूया. ऑर्बिटल, एक ऑर्बिट पूर्ण करण्यासाठी लागलेला, म्हणून ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कोणाचा, ऑफ अ प्लॅनेट, कोणाभोवती फिरण्यासाठी लागलेला, अराउंड दी सन. कसा असतो, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणाशी, क्यूब ऑफ, कोणाचा क्यूब, मीन डिस्टन्स ऑफ दी, कोणाकोणातलं मीन डिस्टन्स, प्लॅनेट फ्रॉम दी सन, प्लॅनेट फ्रॉम दी सन. सो तिसरा नियम परत एकदा सांगूया, स्क्वेअर ऑफ, कोणाचा स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी क्यूब, टी स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ, पुस्तकी शब्द वापरायचा, ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. प्रत्येक परीक्षेचं एक वैशिष्ट्य असतं, तुम्ही जेव्हा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला जात असताना त्याचं उत्तर तुमच्या समोर असतं, समोरचं उत्तर आयडेंटिफाय करायचं असतं. मग तिथे अभ्यास करताना वेगळ्या पद्धतीने करायचा. एक गुरु किल्ली देतोय मी, गुरुने दिलेली किल्ली, गुरु सल्ला, गुरुने दिलेला सल्ला. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये सगळ्यात महत्वाची गरज आहे तुमचं अक्षर चांगलं असणं, कारण पेपर चेक करताना ते बघितलं जाणार आहे. तुमच्या उत्तराचा कंटेंट कितीही चांगला असू द्या, पण तो पाहिला जाणार आहे आणि तो वाचला जाणार आहे, तर तुमचं अक्षर वाचता आलं पाहिजे. तुम्ही खूप आवडीने एखादा स्वयंपाक केला आणि तुमच्या वडिलांना नवीन डिश म्हणून वाटली, बाप आहे, बापाला काही केलं तरी कौतुक वाटेलच तुमचं. पण सगळ्यात महत्वाची गंमत आहे, ऍटलिस्ट बापाला ते ओळखू आलं पाहिजे काय केलंय तुम्ही, बरोबर आहे ना. तर मग त्यातली मजा आहे. पप्पांना जर विचारलं पण पप्पा कळलं का काय आहे, आणि तसं विचारायच्या आधीच पप्पांनी विचारलं नक्की काय आहे याच्यात, मग आपला किती म्हणजे होईल ना. आपण 2-2.5 तास आदबलोय, युट्यूबवर बघितले, ह्याला विचारले त्याला विचारले, आणि जर पप्पा तसे म्हणले तर तशा बाप लोक हे असतात, एवढे सहजासहजी हे करत नाही. आणि सेम मुलांच्या बाबतीत आयांचं होतं, त्यांना आयांना पोरांचं कौतुक वेगळंच असतं. बॅक टू द ट्रॅक, आपल्याला केमिस्ट्री कशाबद्दल बोलायचं, फिजिक्स बद्दल बोलायचं. पण मुद्दा काय आहे माझा सांगायचा, की ज्यावेळेस आपण ना डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहितो, तो तुमचा अक्षर आहे, ते अक्षर चांगला असेल तर तुमचा कंटेंट वाचला जाणार. सो पहिली कंडिशन आहे अक्षर चांगलं पाहिजे. दुसरी, उत्तराची सुरुवात आणि उत्तराचा शेवट. जरा मोठी उत्तर असतील त्यावेळेस तुम्ही उत्तराची सुरुवात कशी करताय आणि उत्तराचा शेवट कसा करताय. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही उत्तरामध्ये कोणते कीवर्ड वापरताय. पेपर चेक करायला येणाऱ्याला अख्खाचा स्टेटमेंट येत नाही, त्याच्यात फक्त त्याला कीवर्ड आलेले असतात. मग पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि पुस्तकामध्ये जर शब्द असेल ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, तर पुस्तकातले शब्द तंतोतंत आले पाहिजे, असा प्रयत्न करायचा. आलं लक्षात. सो कशाबद्दल बोलतोय आपण, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, कोणाचा, ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. चुकून आपलं हे लिहायचं राहिलं तर पॅनिक होऊ नका, तेवढ्यासाठी मार्क कट होणार नाही. पण हे लिहिल्यावर जरा अर्थ लागतो. कोणाचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, ऑफ दी प्लॅनेट, कशाभोवतीचा, अराउंड दी सन. कारण रिव्होल्यूशन कोणाभोवती तरी असतं ना, मग कोणाभोवती, अराउंड दी सन. कसं आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणाशी, डायरेक्ट मीन डिस्टन्सशी नाही, मीन डिस्टन्सच्या क्यूबशी. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी सन. समजलेला आहे पर्यंत. तिन्ही नियम. पहिला नियम कशाबद्दल बोलतो बाळांनो, ऑर्बिट बद्दल बोलतो. पहिला नियम कशाबद्दल बोलतो, ऑर्बिट, म्हणून याला लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतात. काय म्हणतात, लॉ ऑफ ऑर्बिट. काय स्टेटमेंट आहे, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन. सूर्य कुठं आहे, ऍट वन ऑफ दी फोकस. मला सांगा, लगेच उद्या बोर्डाचा पेपर आहे का, सो लगेच पाठांतर करत बसायची गरज आहे का. समजून घ्या, बास झालं. लगेच डोळे झाकून 4 वेळा पाठ केलं असलं काही नको. एकाच दिवशी 4 वेळा पाठ करत बसण्यापेक्षा आज वाचलं, उद्या परवा परत एकदा वाचा, एका आठवड्यात 3 वेळा वाचा. एक रिडिंग, एकच रिडिंग होऊ द्या. आणि समजलेलं असेल तर ते एक रिडिंग पुरेसं आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर अजून 2 आठवड्यातून एक रिडिंग, नंतर एका महिन्यातून एक रिडिंग, नंतर
2 महिन्यातून एक रिडिंग, नंतर 3 महिन्यातून एक रिडिंग. एकदाच 5 वेळा आणि 7 वेळा वाचल्यानंतर काही झालं तरी ते 5व्या-6व्या दिवसानंतर विसरणारच आहे. अभ्यासाची पद्धत बदला. आता वर्षभर लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? कळलं का मी काय सांगितलं ते? एकदम 3 वेळा वाचण्यापेक्षा आज एकदाच वाचा. वेळ वाचेल, उद्या एकदा वाचा, परवा वाटलं तर एकदा वाचा, पुरेसं आहे ते. रिकॉल होत राहतं, मेंदूला तुम्ही परत परत हॅमर करत राहता. ती पद्धत आहे अभ्यास करण्याची. आलं लक्षात? ठीक आहे, चलो. पहिल्या 2-3 दिवसात तुम्ही जेवढा त्याचा पाठलाग करता ते जास्त लेवल लक्षात राहील. आज शिकवलं आणि 20 दिवसांनी आठवलं, अरे बापरे, ग्रॅव्हिटेशनचा पहिला नियम लक्षात ठेवायचा आहे. समजायचं, बेचा पाडा पहिल्यापासून, सगळं पहिल्यापासून सुरुवात करावं लागतं. एवढा दिवसाचा गॅप पडून चालत नाही. मग मी किती भारी शिकवलेलं असू द्या, शिकवणं फक्त समजण्यासाठी आहे, उत्तर येण्यासाठी अभ्यास करायचा आहे, पण चांगल्या पद्धतीने करायचं, योग्य पद्धतीने करायचं. चला, पहिला नियम झाला. आता दुसरा नियम काय सांगतो? दुसरा नियम, द लाईन जॉईनिंग कोणाकोणाला, सन टू द प्लॅनेट और प्लॅनेट टू द सन, प्लॅनेट अँड सन काय करतो? स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ द टाइम. तिसरा नियम कशाबद्दल सांगतो? पिरियड बद्दल सांगतो त्याच्यात. सो केप्लर्स थर्ड लॉ, द स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. सर ते मधलं नाही सांगितलं तुम्ही, आवश्यक असेल तर लिहा, नाही लिहिलं तरी चालेल. जर तुम्हाला खूपच असं भीती वाटत असेल माझे मार्क कट झाले तर वगैरे वगैरे, द स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कोणाचा? ऑफ द प्लॅनेट, कोणाभोवती? अराउंड द सन, इज कसा असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो? क्यूब ऑफ मीन डिस्टन्स कोणाकोणामधलं? ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. थोडस एक्स्ट्रा नॉलेज, ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी असं तुम्ही म्हणता, त्यावेळेस याचा अर्थ काय होतो? ए जर दुप्पट झाला, बी जर दुप्पट झाला तर ए सुद्धा काय होतो? दुप्पट होतो. म्हणजे इफ बी इज इन्क्रीज्ड किती वेळा? 2 टाइम्स ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू, ए अल्सो इन्क्रीजेस बाय 2 टाइम्स. तो सुद्धा किती वेळा वाढतो? 2 वेळा वाढतो. हा जर तिप्पट झाला 3 टाइम्स तर हा सुद्धा किती? 3 टाइम्स. हा जर 1/2 टाइम झाला तर हा सुद्धा 1/2. हा जर 1/3 झाला तर हा सुद्धा 1/3. समजतंय मी काय समजतंय ना मी काय सांगतो ते? ठीक आहे. आणि मग बाळांनो, ज्या वेळेस 2 क्वांटिटी एकमेकांशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, मग पुढच्या स्टेपला आपण लिहितो ए हे चिन्ह जातं इज इक्वल टू के बी, इज इक्वल टू के बी. 7वीत वगैरे शिकला असतात तुम्ही. मग ह्या के ला म्हणतात प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. काय म्हणतात त्याला? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. देअरफॉर ए बाय बी इज इक्वल टू के, ए बाय बी इज इक्वल टू के. नेहमी लक्षात ठेवायचं, 2 क्वांटिटीज जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील तर त्यांचा रेशो कॉन्स्टंट राहतो. 2 क्वांटिटीज डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. सर नाही कळलं, उदाहरण देतो, गणित सोडवताना पण उपयोगी पडेल. 2 पेन 10 रुपयाला, 2 पेन 10 रुपयाला. चला पेनची संख्या वाढू, 5 पेन किती रुपयाला? 25 रुपयाला. चला पेनची संख्या कमी करू, 1 पेन 5 रुपयाला. पेनची संख्या अजून वाढू, 10 पेन 50 रुपयाला. तोच पेन बरं का. 2 पेनची किंमत किती झाली? 10. पेनची संख्या n आणि रेट r ने मानूया. मग आता तुम्ही जर पाहिलं, संख्या वाढली की रेट वाढतोय, संख्या वाढली की रेट वाढतोय, संख्या कमी झाली की रेट सुद्धा, प्राइस सुद्धा, रेट नाही प्राइस, लागणारी सगळी किंमत काय होती? कमी होती. रेट तोच आहे 5 रुपये. एक पेन किती रुपयाला भेटतोय? 5. त्याशिवाय 5 दुने 10, 5 5 25. एक कितीला मिळतोय? 5 रुपयाला. 10 कितीला मिळत आहेत? 50. गंमत बघा बरं, यांचा रेशो काढून बघा. 10 भागिले 2 किती आला? 5. 25 भागिले 5 किती आला? 5. चला 5 भागिले 1 किती आला? 5. 50 भागिले 10 किती आला? 5. सर याची काय गरज आहे? न्यूमेरिकल सोडवायचे आहेत आपल्याला पुढे, काही गोष्टी तोंडी पण सोडवता येणार आहेत. सो लक्षात ठेवायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर रेशो कॉन्स्टंट असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर रेशो कॉन्स्टंट असतो. आणि दुसरी गोष्ट मी सांगितली, ए आणि बी जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर बी जेवढ्या पटीत वाढतो तेवढ्याच पटीत ए वाढतो, बी जेवढ्या पटीत कमी होतो त्याच पटीत ए कमी होतो. सर हे 10वीचं आहे का? 7वीचं आहे प्रोपोर्शनॅलिटी. आता दुसरं हे पण शिकलं असेल तुम्ही, एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाची जर दररोज 10 पानं वाचली तर ते 20 दिवसात वाचून होतं. दररोज किती पानं वाचली? 10 पानं, तर 20 दिवसात वाचून होतं. दररोज 1 पान वाचलं तर ते 200 दिवसात पूर्ण होतं.
दररोज 200 पानं वाचली तर एका दिवसात पूर्ण होतं. दररोज 50 पानं वाचली तर 4 दिवसात पूर्ण होतं. दररोज 20 पानं वाचली तर 10 दिवसात पूर्ण होतं. काय लक्षात येते इथे बघा, 10 दिवसाचं किती दिवसावर आलं? 1. हे वाढलं. 20चं किती झालं? 200. 1चं किती झालं? 200. हे 200चं किती झालं? 1. हे 200चं 50 झालं. हे 1चं काय झालं? 4 झालं. 1 वाढलं की 1 कमी होतंय. 1 वाढलं की 1 कमी होते. जेवढ्या पटीत वाढतं तेवढ्या पटीत कमी होतं. याला म्हणतात इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे असं लिहिलं जातं, ए इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी. म्हणजे ए जर दुप्पट झाला तर बी निमपट होतो. म्हणजे ए जर 2 टाइम्सने वाढला तर हा 1/2 होतो. हा जर 3 टाइम्स वाढला तर हा 1/3 होतो. हा 4 टाइम्स झाला तर हा 1/4 होतो. हा जर 1/4 म्हणजे कमी झाला तर हा 4 पटीने वाढतो. आणि याच्यामध्ये गुणाकार कॉन्स्टंट राहतो. इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये काय राहतो? गुणाकार कॉन्स्टंट. बघा वाटलं तर 10 गुणिले 20 किती आलं? 200. 1 गुणिले 200 किती आलं? 200. 200 गुणिले 1 किती आलं? 200. 50 गुणिले 4 किती आलं? 200. 20 गुणिले 10 किती आलं? 200. समजलं? कळलंय का? नक्की? सर याची गरज काय आहे? नक्की गरज आहे. त्याच्याशिवाय तर मी काही शिकवणार नाही. आता जे मी सांगितलं, आपण काय सांगितलं? दुसऱ्या नियमानुसार टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तिसऱ्या नियमानुसार टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल डी किंवा आर जे काय वापरलं असेल तर. डी वापरला असेल तर डी, आर वापरला असेल तर आर. हे दोघं एकमेकांशी कसे आहेत? डायरेक्टली प्रोपोर्शनल. नियम काय सांगतो? स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मेन डिस्टन्स. मग डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे मी मगाशी सांगितलं काय कॉन्स्टंट राहतो? रेशो. काय कॉन्स्टंट राहतो? रेशो. याचा अर्थ टी स्क्वेअर अपॉन डी क्यूब काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. टी स्क्वेअर अपॉन डी क्यूब काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. सो पहा मॅथेमॅटिकली टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. डी घ्यायच्या ऐवजी काय घेतलाय? आर. सो टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे त्यांचा रेशो कॉन्स्टंट राहणार. सो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजलं? नुसतं हे लिहून घेतलं असतं तर हा प्रश्न नक्कीच पडला असता जर आपल्याला 7वीत आठवत नसेल तर. रेशो का आला? का आला? डायरेक्टली प्रोपोर्शन आहे त्यामुळे त्यांचा रेशो काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. चला आतापर्यंत जी मी शिकवलं ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचलंय का? डॅश डॅश इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ऍज वेल एज डायरेक्शन ऑफ द मोशन. फोर्स असल्याशिवाय ना स्पीड चेंज होईल ना डायरेक्शन चेंज होईल. इनर्शियामुळे तो स्वतःची परिस्थिती बदलत नाही. म्हणजे स्टेट ऑफ रेस्ट असेल तर स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन असेल तर युनिफॉर्म मोशन. सो इनर्शिया उत्तर असणार नाही. उत्तर काय असेल? फोर्स. फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ द सर्कलच्या दिशेने असेल. सेंट्रीफ्युगल का ग्रॅव्हिटेशनल? तर हे चुकीचं आहे. तर सेंट्रीपेटल पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? सेंट्रीपेटल. सेंट्रीफ्युगल इज अवे फ्रॉम द सेंटर. सेंट्रीफ्युगल इज अवे फ्रॉम द. सो इथं सेंट्रीपेटल पाहिजे होतं. चला काय म्हणतायत आता? द अर्थ रोटेट्स अराउंड द सन. अर्थ रोटेट अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. बर मग आम्ही काय करू? ऍट विच पॉइंट विल इट्स वेलोसिटी इज मॅक्झिमम. विल इट्स वेलोसिटी इज मॅक्झिमम. तर याच्याशी रिलेटेड असणारी गोष्ट आहे अँग्युलर मोमेंटम. काय आहे? अँग्युलर मोमेंटम. आता थोडंसं मी डिटेल याच्याबद्दल नंतर बोलेल. आता थोडक्यात सांगायचा जर भाग झाला आपल्याला इथं सांगायचं त्याने वेगवेगळे पॉईंट दाखवले. ए हा एक पॉईंट दाखवलाय आणि सी हा एक पॉईंट दाखवलाय. याच्या पाठीमागची कॉन्सेप्ट असते तुम्हाला कळणार पण नाही आणि तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्नही करू नका सध्या. मी जेवढं सांगतोय तेवढंच लक्षात ठेवा. एल इज इक्वल टू आय ओमेगा. या बाजू या ठिकाणी असणारा आय ओमेगा आणि या ठिकाणी असणारा आय ओमेगा म्हणजे एल अँग्युलर मोमेंटम कसा पाहिजे? सारखा पाहिजे. इथे काय होतं? मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झालेला असतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झालेला असतो तो बॅलन्स करण्यासाठी म्हणजे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट ठेवण्यासाठी ओमेगा वाढतो म्हणजे अँग्युलर मोमेंटम वाढतो. आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय कॉन्सेप्ट आहे वगैरे हे सगळं म्हणून तर सांगितलं. तुम्ही आता याच्यात जास्त विचार करू नका. डायरेक्ट एवढंच लक्षात ठेवायचं जेवढ्या जवळ तेवढा वेग जास्त. जेवढ्या जवळ तेवढा वेग जास्त. जेवढ्या लांब तेवढा वेग कमी. इट इज अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कोणता नियम आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तुमच्या पुस्तकात डायरेक्ट हे वाक्य आलं असेल तर लक्षात ठेवा ए या पोझिशनला ते कसं असणार आहे? मॅक्झिमम. जेवढं जवळ असेल ॲपिहेलियन आणि पेरिहेलियन. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असेल तर हे शब्द आले असतील बघा. पेरिहेलियन हा शब्द ऐकलाय? पेरिहेलियन
नाही, जॉग्राफी मराठी मीडियम मधून शिकत असाल तर अपभू आणि उपभू परिस्थिती. अरे बापरे, जाऊ दे चला. जेवढ्या जवळ असेल तेवढ्या वेळेस तेवढ्या व्हेलॉसिटी जास्त, आणि जेवढं लांब असेल तेवढी व्हेलॉसिटी कमी. सो इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय, मॅक्झिमम कधी असेल ऍट ए, मॅक्झिमम कधी असेल ऍट ए. चला काय म्हणतात केपलर, काय प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू द केपलर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अँड मीन डिस्टन्स आर ने दाखवलाय. काय शिकलो आपण, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब कॉन्स्टंट. सर दोन्ही पैकी एक पण नाही इथं. इयत्ता सातवीच्या बरेच कॉन्सेप्ट रिपीट होत आहेत. 1/a⁻m घातांकाच्या नियमानुसार हा वर गेल्यावर काय होतं, a⁻⁻f. बरोबर आहे ना. मग मला सांगा हा आर क्यूब वर आल्यावर काय होईल, टी स्क्वेअर, हा वर आल्यावर r⁻³ r⁻³ वर आल्यानंतर 1/a⁻m आहे. वर आल्यावर काय होतं, म्हणजे न्यूमरेटरला आल्यावर a⁻m. तसा हा आर आल्यावर वर आल्यावर काय होईल, r⁻³ कॉन्स्टंट. सो दोन्ही पर्याय इथं क्यूब दिले हे चुकीचंच आहेत. टी स्क्वेअर आणि तर काय पाहिजे होतं, r⁻³ कॉन्स्टंट. चला बोर्ड परीक्षेला याच्यापूर्वी 3 मार्काला क्वेश्चन विचारून गेले. मार्च 2020, कधी, मार्च 2020, मार्च 2020. सर 2020 वर्ल्ड कप, ठीक आहे. 3 मार्क. किती मार्काला विचारलंय, 3 मार्काला विचारलेलं आहे. ऑब्झर्व द गिवन फिगर showing the orbit of the planet moving around the sun, write 3 laws related to it. 3 नियम सांगायचे आपल्याला. म्हणजे थोडक्यात डायरेक्ट प्रश्न विचारला असता तर जमला असता ना. स्टेट केपलर्स लॉ काय विचारले, राईट द 3 लॉज रिलेटेड टू इट. मग आपण त्या डायग्राम वरून समजून घ्यायचो, अरे हा तर प्लॅनेट, अरे हा तर सन, अरे हे तर केपलर्स लॉज. मग आता पहिला नियम काय सांगतो, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन कसे असते, एलिप्स विथ सन ऍट द वन ऑफ द फोकाय. हा झाला पहिला. दुसरा काय सांगतो, लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ द टाइम. तिसरा नियम काय, स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाशी, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड द प्लॅनेट. समजलेलं आहे. शंका, हे 3 नियम आपल्याला 3 मार्काला विचारलेले आहेत. चला उद्याच्या लेक्चरला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजे जे तुम्ही फेमस ऐकत आलेला आहात, न्यूटन झाडाखाली बसलेला होता, ऍपल पडलं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड दुसरी पण स्टोरी सांगणार आहे. त्यावेळेस न्यूटन त्या जन्मामध्ये माझा मित्रच होता. सगळ्यांना एवढंच माहिती की ऍपलच्या झाडाखाली येऊन बसले होते न्यूटन. का बसले होते, नक्की काय घडलं होतं, ह्याची स्टोरी माझ्याकडे आहे. उद्या आपण ती चर्चा करू. काही गोष्टी काय म्हणतात त्याला, याच्यासाठी ठेवायच्या शिल्लक आपल्याला, सस्पेन्स ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, थांबायचं. चला थँक्यू.